वेळ आलेली आहे आजच्या निकालाची. बेरीज झालेली आहे. आज तुम्हा 6 जणांपैकी कोणतरी एक ही स्पर्धा सोडून बाहेर जाणार आहे. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. ऑल ऑफ यू कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. आणि एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत, कारण आतापर्यंत प्रत्येकाने आपलं बेस्ट लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेडी एव्हरीवन? तर बघूया आजचा फायनल स्क्रोल. रोल प्लीज. मृण्मयी, आता मला माहिती आहे तुझ्या मनात नेमकं काय चालू असेल. गेट सो नियर येट सो फार असं म्हणतो आपण. तू खूप छान प्रयत्न केलास आत्तापर्यंत. you've given your very best to the competition. आणि तुला इतकं इकडे बघायची सवय झालेली आहे, तर we'll definitely miss you. Would you like to say something? कधी कधी आहे ना, आपल्याला आयुष्यामध्ये थोडंसं अपयश मिळणं फार गरजेचं असतं. एक रिचर्ड बार्क्सचं खूप चांगली म्हण आहे. त्यांनी एक सेइंग लिहून ठेवलेलं आहे आपल्या एका पुस्तकामध्ये, द ब्रिज अक्रॉसमध्ये, की यू गॉट टू एक्सेप्ट अ लिटल सॉरो इन लाईफ. यू विल नेव्हर रिअली नो व्हॉट हॅपीनेस इज अनलेस यू हॅव समथिंग टू कम्पेअर इट विथ. है ना? जोवर तुम्हाला माहितीच नाही की दुःख काय आहे, तोवर तुम्हाला सुखाचं मोल काय आहे ते कळणारच नाही. त्यामुळे याच्या पुढे जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही स्पर्धा, तर प्रत्येक लेवलला आपल्या आयुष्यात येतच असतात ह्या ना त्या प्रकाराने, तर प्रत्येक स्पर्धेला त्याच्या सामोरं जाण्यासाठी तुझ्या आतमध्ये एक वेगळी विल पॉवर असेल, एक वेगळी चेतना तुझ्या आतमध्ये नक्की निर्माण होईल. आणि त्यासाठी त्या पुढच्या तुझ्या येणाऱ्या आयुष्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या पुढच्या यशासाठी हे आत्ताच्या छोट्याशा वयातलं एक छोटंसं अपयश आहे. हां, त्यामुळे त्यांनी अजिबात आपण खचून जायचं नाही, कारण आपल्याला पुढे खूप मिळणार आहे ह्याच्यावर. हो की नाही? सो आय विश यू ऑल द बेस्ट. आणि आय नो तुला आत्ता काही बोलता येणार नाही, पण आपण परीक्षकांना विचारूया, त्यांना काही बोलायचं आहे का? सलील? मलाही नक्की वाईट वाटतंय की मृण्मयी पुढच्या फेरीपासून इथे नसेल, पण मला असं वाटतं की मृण्मयीचा सारेगमप मधला प्रवास हा येणाऱ्या सगळ्या पुढच्या रियालिटी शोज मधल्या सिंगरसाठी एक फार मोठा धडा आहे. कारण ती बेसिकली त्या दिवशी ऑडिशनच्या दिवशी थोडी इकडे तिकडे गेल्यामुळे ती स्टँड बाय मध्ये होती. तिकडनं ती एका गाण्यावर लढून परत आत आली आणि ती टॉप 5 मध्ये आली. तर खरंच मला मृण्मयी असं तुला म्हणायचं आहे की केवळ येणारे स्पर्धक नाही, तर मी पण तुझ्याकडनं खूप शिकलो. आपला प्रवास इथे अजिबातच थांबत नाही. तेव्हा आपण पुन्हा पुन्हा संगीताच्या निमित्ताने सगळे भेटूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या सगळ्या पलीकडे जाऊन गाण्यावर प्रेम कर, तर तुला गाणं तुझ्यावर प्रेम करेल. ऑल द बेस्ट. हे जे उरलेत ना, ते हे 5 जण आणि तू 6वी, ह्या सगळ्यांना पण वाईट न वाटता प्रामाणिकपणे सांगतो की सर्वात चांगला प्लेबॅकला आवाज जर का कोणाचा असेल आत्ता ह्या 6 जणांमध्ये, तर एक संगीतकार म्हणून, परीक्षक म्हणून, एक संगीतकार म्हणून माझ्या चॉईसचा आवाज तर ती मृण्मयीचा आवाज. आणि सारेगमप हे काय सगळं नाही, याच्यात इथे संपत नाही, इथे सुरू होतं ना. आज एवढ्या सगळ्या संगीतकारांनी तुझं गाणं ऐकलंय. तुझं वय पण लहान आहे, तुझं अजून शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. आणि अजून काही वर्षांनी तू ज्या वेळेला तुझं शिक्षण पूर्ण करून नंतर तू मुंबईत प्लेबॅक सिंगिंगच्या करिअरसाठी ये, असं मी तुला संपूर्ण इंडस्ट्रीकडनं इन्व्हिटेशन देतो. कारण मला माहिती आहे की अजून काही वर्षांनी ह्या मुंबईच्या म्हणजे फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या देखील आकाशामध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून चमकणारा एक मोठा तारा असेल आणि त्याचं नाव असेल मृण्मयी. ओके मृण्मयी, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे.
झी मराठीकडून. ऑल द बेस्ट. आणि आता बोलायचं आहे तुला काही? सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे, सगळ्यांचेच. आणि सगळ्या म्युझिशियन्ससाठी परत एकदा खूप 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 टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सलील दादा, अवधूत दादा, सगळ्यांना खूप खूप थँक्स. आणि आज जर मी ह्या स्टेजवरती उभी आहे तर ते फक्त माझ्या आईवडिलांच्या कष्टांमुळे. मला असं वाटतं की त्यांच्या कष्टाची फळं आज मला मिळत आहेत. सो माझी एकच इच्छा आहे की मला प्रत्येक जन्मी हेच आईवडील लाभू दे. थँक्यू. मनाला लागून राहिलेलं की अरे नाही, मी जर स्टँड बाय पर्यंत येऊ शकते तर मी नक्कीच टॉपपर्यंत जाऊ शकते. तेव्हा त्या एका परफॉर्मन्सवरून मी आज आले. आजपर्यंत मला इथं जे काही चांगलं शिकायला मिळालं ते सगळं मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की इतक्या जवळपर्यंत पोचून एलिमिनेशन होतंय. ज्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केला त्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत. श्री शरद मटकर, त्यांचे पण खूप खूप आभार मानायचे. आज मी जे काही गाते ते फक्त त्यांच्यामुळे असं मला वाटतं. का इथंपर्यंत पोचेल म्हणजे असं गृहीत धरलंच नव्हतं, तरी पण ती इथंपर्यंत पोचली याच्यातच आम्हाला खूप आहे. तिनं अश्वगायन करावं असं आमची सर्वांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की ती तेवढं करेल.